हे गे बाई आमाशी पाहावे ना, हे गे बाई आमाशी पाहावे ना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसू धिंगाणा. कवर कवर दुसरी गवळण म्हणते यशोदे त्या गवळणीचं तर त्याने दही दूध तूप लोणी अशा प्रकारचं खाल्लं. माझ्या घरी येऊन त्यांनी वेगळंच कारस्थान केलं. मागत बसली होती, पण ती काही सांगायची थांबली नाही. ती मध्येच गाईनं सांगू लागली. ती दुसरी म्हणत होती. दुसरी आली धावत, याने गे बाई काय केली मात. याने काय मात केली सांगू मावली. मुखाची मुख चुंबन देत. याने त्या गवळणीच्या घरी जाऊन त्याने तर नुसती दही दूध तुपणी खाल्लं. हे आमच्या घरी येतं, आमच्या सुनबाई घरी काम करते असते आणि हे येऊन पप्प्या घेतोय म्हणते. गवळण बरं का नाथ महाराज गवळण मुखाशी मुख चुंबन देत, हे गे बाई आमाशी पावेना. मग ती तिसरी होती की नाही मावली, ती म्हणत होती. तिसरी आली धावोनी, याने गे बाई काय केली करणी. हा मग ती सांगत होती. पतीची दाढी आणि माझी वेणी याची गाठ बांधली म्हणे. गाठ बाई कुणाशी सुटेना. मग त्या कृष्णाने सांगितलं चला रे आज आपल्या या तेलवाडी गावातून एक अशा प्रकारचा गंमत निघणार आहे, चला सगळेजण चौकात जाऊ म्हणे. आणि मग सगळेजण चौकात निघू लागले. पण तेव्हा काय बँड बाजा होता का डीजे होतं काय नाही. ते जायचे डबडे ते आता इकडे जाते की नाही आमच्याकडे जाते अजून रानातले डबडे त्याला उलटे करायचे दोरी बांधायची. मी लहानपणी वाजवले म्हणून सांगतोय राठोड साहेब. अगोदर काय येतं कशाचं काय कशाचं काय येतं त्याला उलट करायचं. त्याला दोन तुरका त्या मावली. मग तुमचं माहिती आहे माझं सांगा तुम्ही. आपलं दोघं नाही आपलं सांगायचं. त्याला उलट्या करायचं तडम 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 तडम. आणि ते म्हणून पिपाण्या रे पिपाळाचे दोन पानं घ्यायचे. जो म्हशीत येतात आता म्हशी चालणारे गाया चालणारे बकऱ्या चालणारे बसले असतील ना. आणि मी चांगलंय मला सांगतो लोकांचं आपलं सांगायचं बघा. ते लोकांचं सांगायचं आपलं आपलं तसं नाही आहे की नाही. आपलं तसं नाही. आणि मग ते पिपळाचं पण एक वार करतो लय भारी वाजते महाराज. आणि मग काय पोरं महाराज पिपाण्या पू पू टाकडम 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 पू पू. आणि ती गंमत निघाली त्या यशोदे मैयाच्या घरी. आता ते लई मोठं यायचे. आता एवढं मोठं सांगत नाही बसत. भगवान परमात्मा हा दयाळू आहे. त्याच्याकडे तिन्ही शक्ती कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती सर्वशक्तिमान असणार तो भगवान परमात्मा. नुसती त्या गाठेकडे पाहिलं ना ती गाठ कुठची कुठं सुटली. आणि मग तिथून ती यशोदा मैया म्हणून लागली. कोणा नको करू माझे बाबा मग काय महाराज का ते रानात गेल्यानंतर मग तिथं गेल्यानंतर ते सोबत वाकड्या बोबड्या लंगड्या हे लय भारी. त्याचे तो बोबड्या म्हणतो कितना कीर्तन कितना. ते म्हणे काळजीच करायची नाही. जितना बोला होत ना जितना होत ना. आता जास्त खेळायचं नाही. पण ते एक जण म्हणून मध्ये होत आहे थोडंसं काहीतरी खेळू ना. एक जण म्हणे काय खेळायचा. तो वाकड्या आणि बोबड्या दोघं जण एकत्र बसले होते. त्यांच्या मुखातून एक खेळ येणारा हा मामा पोरा हा मामा हा मामा पोरा हा मामा.
कृष्णा आता कवर खेळायचं खांदी भात बोटे बुक काय कीर्तन आपले काय खेळा याचे सुख आता काही कीर्तनात सुख राहिले नाही ज्या गावाच्या जवळ नव्हती की नाही त्या गावात जवळ त्या भगवान परमात्म्याला आठवण करायचं त्या एक गवळण दुसरी गवळणीला म्हणतो त्या भगवान परमात्मा जातो तिथं जाऊन अशा प्रकारचं वेणू वाजवतो हरी के मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर दुसरी म्हटली नुसती वाजवतो यात काही नवल नाही त्याची मुरली म्हणजे बाणच आहे म्हणे तुझ्या मुरलीची ध्वनी अक्कल पीत पडली काली विवळ झाले अंतःकरणी मी काम धंदा विसरले मुरली नोहे केवळ बाण तिने माझा हरिला प्राण संसार केला दाना दिन येऊनी हृदय संचलली भगवान परमात्मा अशा प्रकारची दुसरे म्हणजे जरा धीरेशे बजाना अशा लई गवळण येत पण आता कोणत्याच नाही बजाना आहे असं त्यांच्याकडनं घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया श्री संत सेवालाल महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया ज्ञानोबराय तुकोबराय स्वानंद शिकण्याची सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य त्यांच्या मुखातून मी जे काही शास्त्र संवादी ऐकलंय ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय जे काही शास्त्र विसंवादी आहेत ते माझ्या बुद्धीचे दोष मला परत करायचा आहे अशा प्रकारच्या भगवान परमात्म्याच्या गोड लीला आहेत त्या काय लीला 2 श्लोकातून 4 श्लोकातून 10 श्लोकातून नाही मोठा भाग होत आहे मला 1 लाख श्लोक आहेत त्याच्यात आणि त्या लाखभर श्लोकात वर्णन भगवान परमात्म्याचे केलेलं आहे 4092 अभंग तुकोबरायांचे त्याच्यात भगवान परमात्म्याचं वर्णन केलंय नामदेवरायांच्या गाथेमध्ये 3900 अभंग आहेत त्याच्यात त्यांचं वर्णन केलंय माझ्या नाथ बाबांचा गाथा जवळपास 6000 अभंग आहेत त्याच्यात त्यांचं वर्णन केलेलं आहे माझ्या निळोबरायांनी गवळण लिहिलेलं आहे त्याच्यात 1500 अभंग आहेत त्याच्यात भगवान परमात्म्याचं वर्णन केलं आहे माझ्या ज्ञानोबरायांनी 1000 अभंग लिहिलेत मुक्ताबाईने अशा प्रकारचे 200 अभंग लिहिले निवृत्तीनाथांचे 500 अभंग एवढं वाचून आलं म्हणून सांगतोय बरं का म्हणजे आकडे बोलणार मी काय आकडा लावणारा बुवा नाहीये आकडे बिकडे नाही हे 12-15 वर्ष आदरणीय गुरुवर्य गोविंद बाबा जाधवांनी आम्हाला आळंदीला पाठवलं लहानपणी आता 12-14 वर्ष झाले आणखी आळंद येऊन घरी यावं वाटत नाही कारण दरवर्षी येतात भेटायला आणि तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे आमच्या ज्या पोटात आहे ना ते पोटात यावं बस दुसरी काही अपेक्षा नाही तुमच्याकडनं एक काही अपेक्षा नाही हे जे मी बोललो ना माझं काहीच नाही जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरे औकात नहीं परत ऐका तेलवाडीकर जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरे औकात नहीं ये तो कृपा है संत श्री सेवालाल महाराज की वरना मुझ में ऐसी कोई खास श्री महाराजांची कृपा आहे महाराज आपल्याकडनं भगवान परमात्म्याची अशी सेवा घडत राहो या कलाकार मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत आणखी 2-4 मिनिटात जास्त झाल्यामुळे तुमची दिलगिरी व्यक्त करतो नाही तर मी घड्याळावर थांबणारा बुवा आहे खरं तर सगळ्यांना आता भूक लागली आहे जसं गोपाळ म्हणून लागले खांदेवार मोठी भूक अशी आपल्यालाही अशा प्रकारची भूक लागली आपण सगळ्यांनी प्रसाद घेऊन जायचा
विठ्ठल जय जय विठ्ठल.